नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. तर शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याबाबत मोठी अपडेट. मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मिळणार आर्थिक दिलासा. घेऊयात याबद्दलची सविस्तर अपडेट जाणून आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. तर शेतकरी मित्रांनो, आता शेतकरी बांधवांना महागाई असेल, वाढता शेतीचा खर्च असेल, खत असेल, बियाणांचे दर असतील, या सर्व परिस्थितीत सरकारकडून मिळणारा हा हप्ता अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा संक्रांतीच्या आसपास शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता हा हप्ता कसा मिळणार, कोणत्या शेतकरी बांधवांना याचा लाभ भेटणार, यासाठी शेतकरी बांधवांना महत्त्वाचा राज्य शासनाच्या माध्यमातून इशारा देखील देण्यात आलेला आहे. तसेच संक्रांतीच्या सणानिमित्त शेतकऱ्यांना डबल आनंद देखील भेटणार आहे. तर ही संपूर्ण अपडेट काय आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीनच असाल, पहिल्यांदाच आले असाल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला येथे पाहायला भेटतील. तर शेतकरी मित्रांनो, सर्वात अगोदर हा हप्ता शेतकरी बांधवांना कसा मिळणार. तर हा हप्ता शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून ट्रान्सफर केला जाणार आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारचा दलाल नाही, कुठल्याही प्रकारची अतिरिक्त फी नसणार आहे. म्हणजेच शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात डायरेक्ट डीबीटीद्वारे हा हप्ता ट्रान्सफर केला जाणार आहे. आता शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजेच कोणत्या शेतकरी बांधवांना मिळणार 8वा हप्ता. तर शेतकरी मित्रांनो, जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेमध्ये पात्र आहेत, ज्यांचे आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक आहे, त्यानंतर ज्या शेतकरी बांधवांची ई-KYC ही पूर्ण आहे आणि ज्या शेतकरी बांधवांच्या जमिनीची नोंद ही अद्ययावत आहे. जर यापैकी कोणतीही प्रक्रिया अपूर्ण असेल तर हा हप्ता शेतकरी बांधवांचा अडकण्याची पूर्ण शक्यता आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता अनेक शेतकरी बांधवांचे हप्ते या आधी अडकलेले आहेत. त्यांची नेमके कारणं कोणती आहेत तेही समजून घ्या. यामध्ये ई-KYC न केलेले शेतकरी बांधव असणार आहेत, बँक खाते हे आधारशी लिंक नसलेले शेतकरी बांधव आहेत, त्यानंतर चुकीची कागदपत्रे जमा केल्यामुळे सुद्धा त्यांचा हप्ता अडकलेला आहे आणि जमीन नोंदणीतील त्रुटींमुळे सुद्धा त्यातील अजूनही ज्यांनी जी कामे पूर्ण केलेली नाहीत त्यांनी तात्काळ जवळच्या CSC सेंटरवरती किंवा मग आपल्या बँकेत जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करावयाची आहे. मित्रांनो, यामधील एक जरी तुमचं कागदपत्र चुकीचं असेल तरीसुद्धा तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यापासून मुकावं लागणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता संक्रांतीला शेतकऱ्यांसाठी डबल आनंद कुठला असणार आहे तेही जाणून घ्या. तर शेतकरी मित्रांनो, मकर संक्रांती म्हणजे नवीन वर्षाची नवीन सुरुवात, शेतीसाठी शुभ काळ आणि आनंदाचा क्षण. अशा वेळी शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणं ही शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बाब असणार आहे. तर सूत्रांच्या माहितीनुसार संक्रांतीपूर्वीच किंवा मग संक्रांती दरम्यान सरकारकडून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबद्दल अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. परंतु शेतकरी मित्रांनो, आजच्या तारखेला आपण जर पाहिलं तर उद्या संक्रांत आहे आणि आज जर आपण अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर सध्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याबाबत अधिकृत तारीख ही राज्य शासनाने जाहीर केलेली नाही. मात्र हालचालींना वेग आलेला आपल्याला दिसून येतो. तर संबंधित तयारीचे आदेश दिल्याची माहिती मिळत आहे. म्हणजे शेतकरी मित्रांनो, पुढील काही दिवस शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, आता ही योजना नमो शेतकरीचा 8वा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यासाठी तुम्हाला सर्व कागदपत्रे ही अपडेट ठेवणं महत्त्वाचं असणार आहे. आणि राज्य शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याची घोषणा होताच आम्ही सर्वात अगोदर ही माहिती आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हापर्यंत पोहोचवण्याचं काम नक्कीच करणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, ही माहिती उपयोगी वाटली असेल तर लाईक करा, अनेक शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.